Construct triangle PQR in which QR is equal to 4.2 cm, measure of angle Q 40 degree and PQ plus PR is equal to 8.5 cm. मग इथं 4.2 सेंटीमीटरचा एक सेगमेंट काढून घेऊ. त्याला आपण नाव देऊया QR. आता याच्यामधला अँगल Q 40 डिग्री दिला आहे. मग हा प्रोट्रॅक्टर घेऊ, तो Q वर ठेवून 40 डिग्रीचा एक अँगल काढून घ्यायचा. आता इथं ही जी लेंथ दिलेली आहे PQ आणि PR 8.5 सेंटीमीटर. आता इथं कंपास आपण घ्यायचा आणि त्या कंपासमध्ये 8.5 इतकं अंतर मोजून घ्यायचं. आता हे एवढं अंतर मोजून घेऊन आता हा जो आपण रे काढला आहे त्याच्या फर्स्ट पॉईंटवर म्हणजे Qवर कंपासचं टोक ठेवून या बाजूला एक आर्क काढून घ्यायचा. तो P पॉईंट सोडून त्याला दुसरं काहीतरी नाव देऊया. म्हणजे PQR सोडून ह्याला दुसरं काहीतरी नाव देऊ A. आणि आता आपल्याला A आणि R हे एकमेकांना जोडायचे आहेत. आता हे एकमेकांना जोडल्यानंतर हा एक सेगमेंट मिळेल ज्याचा आपल्याला परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा आहे. आता ह्या ARचा आपल्याला परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचं आहे, त्यामुळे कंपासचं टोक R वर ठेवूया आणि AR हे जे अंतर आहे त्याच्या साधारण निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन दोन बाजूला दोन आर्क काढून घ्यायचे. तेच अंतर ठेवून पहिल्या दोन कंसांना छेदणारे आणखी दोन कंस काढून घ्यायचे. आपल्याला हे दोन पॉईंट्स ऑफ इंटरसेक्शन मिळतील. त्या दोन पॉईंट्समधून एक लाईन आपण पास करू. तर ही असेल या सेगमेंट AM ची परपेंडिक्युलर बायसेक्टर. अशा पद्धतीने आपण कन्स्ट्रक्शन करू शकतो. इफ बेस, one of the base angles and the sum of the remaining two sides are given,